आदरणीय डॉक्टर पद्मविभूषण डॉक्टर जयंतरावजी नारळीकर यांचं मंचावर स्वागत झालेलं आहे। ही आपल्या लातूरची संस्कृती, कुणालाही कुठलीही सूचना न देता उत्स्फूर्तपणे स्वागत झालेलं आहे पाहुण्यांचं। आमच्याकडे टाळ्या वाजवायला सत्रांना सांगावं लागत नाही। आमची मुलं बघा। धन्यवाद मित्रांनो। ज्यांना बसायला जागा मिळाली नाही त्यांच्याकरता बाहेर स्क्रीन सुद्धा लावलेला आहे। ज्यांना आनंदाने उभं राहायला आवडत असेल त्यांचं स्वागत आहेच, पण आता ह्या माझ्या सगळ्या भगिनी जशा जिथे जागा मिळाल्या आहे तिथे बसून घेतलंय त्यांनी। तुम्हा सगळ्यांनाही तशी परवानगी आहे। फक्त कार्यक्रमात व्यत्यय येणार नाही एवढी काळजी बाळगा, आणि अदरवाईज बाहेर स्क्रीन सुद्धा आपण लावलेला आहेच। तर मंडळी, आजच्या या मकर संक्रांती निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या गोड दिवशी असाच एक सुंदर गोड असा कार्यक्रम आपल्या समोर सादर करायला मी शिरीष पोफळे हजर झालेलो आहे। मित्रांनो, सर्वप्रथम मंचावर उपस्थित आदरणीय पाहुण्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी स्वामी रामानंदजी तीर्थ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा। धन्यवाद। मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित माझ्या बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण अतिथींच्या स्वागताने करणार आहोत। मी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी यांना विनंती करतो की त्यांनी पद्मविभूषण डॉक्टर जयंतराव नारळीकर यांचं पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन संस्थेच्या वतीने स्वागत करावं। त्याचप्रमाणे दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री अरविंदरावजी सोनवणे हे सुद्धा प्रमुख अतिथींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील। हा आजचा कार्यक्रम दयानंद शिक्षण संस्था, दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असल्यामुळे मी दयानंद शिक्षण विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर JS दरगड यांनाही विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आजच्या प्रमुख अतिथींचं स्वागत करावं। स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्री श्रीनिवासजी लाहोटी हे त्या संस्थेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन आजच्या प्रमुख अतिथींचं पद्मविभूषण डॉक्टर जयंतरावजी नारळीकर यांचं स्वागत करतील। त्याचप्रमाणे दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव श्रीयुत रमेशजी बियाणी हेही प्रमुख अतिथींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील।
आजच्या पाहुण्यांचं कितीही वेळा स्वागत केलं तरी ते कमी पडेल असे आजचे प्रमुख अतिथी आहेत. वा, ही आपली दाद निश्चितपणे आमच्या मताला दुजोरा देणारी आहे. आपला जास्त वेळ आम्ही कोणी घेऊ इच्छित नाही. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमचे मित्र अतुलजी देऊळगावकर यांना इथे आमंत्रित करतो. माफ करा, एक स्वागत राहिले अजून. लातूर विज्ञान केंद्रातर्फे दयानंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य असलेले प्राचार्य क हे पुरोहित हे विज्ञान केंद्रातर्फे डॉक्टर नारळीकरांचं स्वागत करणार आहेत. आणि आता आपल्या समोर मी आमंत्रित करतोय अतुल देऊळगावकर. आदरणीय डॉक्टर नारळीकर सर, दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत लक्ष्मीरमणजी लाहोटी, लातूर विज्ञान केंद्राचे प्राचार्य पुरोहित सर, स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीनिवासजी लाहोटी, इतर सन्माननीय सदस्य आणि प्रचंड संख्येने जमलेल्या माझ्या बंधू भगिनींना, तशी एक कविता आहे, तुम्ही ती ऐकलेली नसणार. खूप जुनी कविता आहे, केशवसुतांची ती कविता आहे. ते असं म्हणतात की विश्वाचा आकार केवढा, जगाचा आकार केवढा आहे. तर केशवसुतांनी असं सांगितलं, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. म्हणजे आपलं डोकं जेवढं चालतं तेवढा विश्वाचा आकार आहे. याचा अर्थ नेमका काय? कधीकधी आपण आपल्या डबक्यालाच खूप मोठा समुद्र समजतो का? आपण विचार करतो ते किती आपली मर्यादा आहे. आणि या विचार करण्याला अमर्याद कोण करतं? तर ते विज्ञान करतं. विज्ञान आपल्याला काय नेमकं शिकवतं आणि विज्ञानाने काय शिकवलं पाहिजे, आपण सतत काय शिकलं पाहिजे, हे सांगण्यासाठी वैज्ञानिक असतात. वैज्ञानिक आपल्याला काय सांगतात? तर आपण विज्ञानाची दृष्टी घेऊन जगाकडे बघितलं पाहिजे. आणि हा संवाद साधण्यासाठी जगातले एक अतिशय महत्त्वाचे सन्माननीय वैज्ञानिक आपल्यापर्यंत येत आहेत. याचं कारण काय मित्रांनो? आपण आत्तापासूनच जर आपली मानसिकता बदलली, आपली विचार करायची पद्धती बदलली, तर आपण जग बदलण्याचा विचार करू शकतो. त्यासाठी एवढी मोठी विभूती वेळ काढून आपल्याशी बोलायला आज इथं आलेली आहे. याचं कारण काय आहे? परदेशातले लोक आपल्याकडे कसं बघतात बघा. भारताविषयीचं विश्लेषण परदेशातले लोक काय करतात? तर भारत अजूनही कसा आहे, आता एका अर्थानं आपण खूप प्रगती करतोय, तर आपल्या समाजाचं म्हणजे आपलं अगदी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणाऱ्या इंजिनियर्सचं देह हा 21व्या शतकात आहे, पण मनानं आपण 19व्या शतकात आहोत. असे दुभंग व्यक्तिमत्वाचे आहोत, असं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय आणि परदेशातले मानसशास्त्रज्ञ सांगतात. म्हणजे काय? आवाज वर येत नाही आहे का? येईल. आपल्याबद्दल काय बोललं जातं? आपण हुशार आहोत, आपण अनेक क्षेत्रात झळकत आहोत, तरी पण आपलं मन 19व्या शतकात आहे का काय, आणि आपलं शरीर हे 21व्या शतकात आहे का काय, असं म्हटलं जातं. याचा अर्थ काय माहिती आहे का मित्रांनो? आपण कित्येक वेळेला चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवून वागतो का? म्हणजे खूप शिकलेले लोकसुद्धा स्वतःच्या जातीबद्दल अभिमान बाळगतात. विज्ञानानं जातीला आधार दिलेला नाही. माणूस ही एकच जात आहे असं विज्ञान सांगतं. कोणत्याही जात ही उच्च नीच ही जन्मानुसार नसते, हे विज्ञान सांगतं. विज्ञान सांगतं की या विश्वाची निर्मिती ही विज्ञानामुळेच झालेली आहे. विज्ञान कधीही सांगत नाही की ही दिशा शुभ आहे, ही दिशा अशुभ आहे. आणि या सगळ्याबद्दल पद्मविभूषण जयंत नारळीकर हे सातत्यानं बोलत आलेले आहेत. म्हणजे एकाच वेळेला ते वैज्ञानिकांच्या जगातही बोलतात आणि आपल्याशी सर्वसामान्य लोकांशी बोलतात. सहसा असं होत नाही.
त्यांच्यासारखे जे ज्येष्ठ श्रेष्ठ वैज्ञानिक आहेत, त्यांचं संशोधन हे विश्वाच्या निर्मितीबद्दल आहे मित्रांनो. 1960 सालीच ते केम्ब्रिजमध्ये गेले, तिथं त्यांनी डॉक्टरेट केली आणि त्यांचे गुरु फ्रेड हॉईल यांच्यासोबत जो त्यांनी सिद्धांत मांडला तो आज देखील आईन्स्टाईनची जी थेअरी आहे, थेअरी ऑफ रिलेटिव्हिटी, त्याच्यासोबत अतिशय महत्त्वाचा सिद्धांत मांडला जातो. त्यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीबद्दल सिद्धांत मांडलेला आहे, त्यांनी ब्लॅक मॅटरबद्दल बोललेलं आहे, ते व्हाईट मॅटरबद्दल बोललेले आहेत. असे असंख्य मूलभूत सिद्धांत नारळीकर सरांनी मांडलेले आहेत. आणि त्याबरोबरच 2002 साली एक जगात खूप वेगळा आणि अतिशय एकमेव असा प्रयोग झाला. 41 किलोमीटर उंच अंतराळात 41 किलोमीटर अंतराळात जाऊन तिथं काही जीव दिसतात का, व्हायरस बॅक्टेरिया जाणवतात का, याचं संशोधन नारळीकर सरांनी केलं आहे. आपल्यापैकी काही जण इथं जे इंग्रजी माध्यमात शिकतात त्यांना असं वाटत असेल की आम्ही इंग्रजी माध्यमात शिकतो म्हणजे काही विशेष आहोत. मराठी माध्यमात शिकणाऱ्यांना न्यूनगंड वाटत असेल, तसं अजिबात वाटायची गरज नाही आहे. सरांचं शिक्षण मराठी माध्यमात झालेलं आहे. आणि सर एकाच वेळी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मॅगझिन्समध्ये लिहितात आणि मराठीतून प्रेषित, यक्षाची देणगी, वामन परतून आला, नभात हसले तारे, असे असंख्य पुस्तकं त्यांनी मराठीत आपल्यासाठी लिहिलेली आहेत. आपल्याला कल्पनाच आहे, पद्मविभूषणपासून असंख्य पुरस्कारांचा त्यांच्यावर वर्षाव झालेला आहे. पण यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे? सगळ्या वैज्ञानिक जगात नारळीकर सरांचं जो वैशिष्ट्य सांगितलं जातं, त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण मित्रांनो त्यांची नम्रता आणि त्यांचा साधेपणा हा केवळ दुर्मिळ आणि अलौकिक आहे असं सगळे वैज्ञानिक मानतात. आज 2011ची सुरुवात करताना आणि स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमालेच्या रौप्य महोत्सवाचा समारोप करताना आपल्या विनंतीला मान देऊन सर इथे आले, याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांच्याविषयी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. आणि यातलं महत्त्वाचं लक्षात घ्या की लातूर पॅटर्नमध्ये केवळ इंजिनियर आणि डॉक्टर तयार होत नाहीत, होऊ नयेत. इथले वैज्ञानिक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस इथं जावेत आणि मूलभूत विज्ञानामध्ये रस घ्यावा. लक्षात घ्या, विज्ञानाची झिंग ज्यांना आहे, जे विज्ञानात बुडतात, त्यांना बाकीचं जग अतिशय छोटं वाटायला लागतं. सर ब्रह्मांडात रमतात, पूर्णपणे विश्वाच्या निर्मितीचा शोध, बिग बँग अशा महत्त्वाच्या सर्व घटनांमध्ये सरांचा जेवढा सहभाग आहे, तितकंच सरांना येणाऱ्या विद्यार्थ्यांचं कुतूहल जागं ठेवावं, कुतूहल शमवावं, त्यासाठी त्यांच्याशी संवाद साधावा म्हणून ते इथं आलेले आहेत. मी पुन्हा एकदा सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण प्रचंड संख्येने जमलेले आहात, आपण मनपूर्वक हे ऐकालच. आणि हे ऐकल्यानंतर इथून पुढं 20 वर्षानंतर जर आम्हाला सांगता आलं की इथनं काही वैज्ञानिक आम्ही देशाला दिलेले आहेत, तर आम्हाला अतिशय अभिमान वाटेल. आणि आपण ते करून दाखवू. आणि त्यावेळेला या वैज्ञानिकांचा सत्कार करण्यासाठी आपण सरांना पुन्हा बोलू. धन्यवाद. धन्यवाद देऊळगावकरजी. आणि मित्रांनो, तुमच्या वतीने मी ग्वाही देतो की निश्चित तो सुदिन येणार आहे आणि आपण पुन्हा डॉक्टर साहेबांना इथे बोलवणार आहोत. आज ज्या क्षणाची तुम्ही अतिउत्साहाने वाट बघत आहात, त्याकरता मी पद्मविभूषण डॉक्टर जयंतराव नारळीकर यांना आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता पाचारण करतो. उद्याचं बघू आपण. उद्याचं लहान मोठे लातूरकर, मी सर्वप्रथम माझी कृतज्ञता व्यक्त करतो. आपण सर्वांनी इतकं उत्स्फूर्तपणे माझं स्वागत केलं त्याबद्दल. माझी
ही लातूरला पहिली भेट नाही. अनेक वेळा मी पूर्वी आलेलो आहे आणि दरवेळी मला तुम्ही सर्वांनी केलेलं स्वागत संस्मरणीय असं वाटत आलेलं आहे. माझ्याबद्दल सांगितलेल्या माहितीमध्ये एक चूक होती, ती मी दुरुस्त करू इच्छितो. माझा जन्म महाराष्ट्रातला कोल्हापूरमधला असला तरी माझं सर्व प्रारंभिक शिक्षण, शालेय शिक्षण बनारसमध्ये झालं. तिथं माझे वडील बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये गणिताचे प्राध्यापक होते. त्यामुळं तिथलं जे सगळं वातावरण होतं ते हिंदीचं होतं आणि माझं शिक्षण हे हिंदी मीडियममध्ये झालेलं होतं आणि हिंदी मला त्यावेळी मातृभाषेसारखीच जवळची होती, कारण आसपासचे सगळे लोक हिंदी बोलायचे. मित्रमंडळीत आम्ही हिंदी बोलायचो. घरी मात्र मराठी बोललं जायचं. तर आणि इंग्रजी आम्हाला सेकंड लँग्वेज म्हणून शिकवण्यात आलं. मला अनइंग्लिश मीडियम म्हणजे इंग्लिश मीडियम नसलेलं शिक्षण कमी आहे कुठल्याही दृष्टीनं असं वाटलं नाही किंवा त्याचा परिणाम माझ्या पुढच्या आयुष्यातील शिक्षणावर झाला नाही असं मी नमूद करू इच्छितो. तुम्हाला जर इंग्रजी भाषा सेकंड लँग्वेज म्हणून येत असली तर त्यातून तुम्ही पुष्कळ माहिती गोळा करू शकता. त्याकरता इंग्रजी माध्यमातूनच शिक्षण झालं पाहिजे असं काही मला वाटत नाही. आता ह्या विषयावरती पुष्कळ बोलता येईल, परंतु आज माझा विषय वेगळा आहे म्हणून मी या विषयावरती आत्ता बोलत नाही. आजचा माझा विषय आहे खगोल विज्ञान का शिकावं याबद्दल. तर मी खगोल विज्ञानाचा विद्यार्थी आहे. केम्ब्रिजमध्ये गेल्यापासून मी खगोल विज्ञानात रस घ्यायला लागलो. त्यापूर्वी माझा जो सर्वात प्रिय विषय होता तो आणि अजूनही आहे तो म्हणजे गणित विषय. आणि मला शाळेमध्ये असताना गणित हा विषय सर्वात सोपा वाटायचा आणि कुठला विषय आवडायचा नाही तेही तुम्हाला सांगतो. आवडायचा नाही तो म्हणजे भूगोल. कारण भूगोलात नुसती माहिती गोळा करून ती आपण पाठ करून परीक्षेत लिहायची अशी पद्धत होती. अजूनही बहुतेक भूगोल तसाच शिकवला जात असावा. आणि अत्यंत विचार करायला प्रेरक असा विषय आणि तुम्हाला मनोरंजक तऱ्हेनं तुमच्यापुढं मांडण्यात येणारी पुस्तकं म्हणजे गणिताची मनोरंजनात्मक पुस्तकं मला मिळाली म्हणून मला गणित विषय सुरुवातीपासूनच सोपा वाटत गेला आणि आवडत गेला. केम्ब्रिजमध्ये मी गेलो तेव्हा मला अनेक विषयांची मेजवानी, गणिताचे अनेक भाग एखाद्या तुम्ही मोठ्या जेवणासाठी गेलात, बुफेचा प्रकार असतो हल्ली, तर टेबलावर अनेक प्रकारच्या डिशेस मांडलेल्या असतात आणि तुम्हाला असं होतं ही डिश घ्यावी का ती डिश घ्यावी. तर त्याप्रमाणे गणिताचे अनेक प्रकार केम्ब्रिजमध्ये विद्यार्थ्यापुढं मांडले जातात आणि त्याला सांगितलं जातं की यातले तू काही निवड, कारण हे सगळे अभ्यासणं हे कोणाच्याही कोवती बाहेरची गोष्ट आहे. तेव्हा मग आपल्याला तो निर्णय घ्यावा लागतो की आपण हे अमुक विषय घ्यायचे. आणि त्यावेळी मला शिकवणारे जे लोक होते त्यामध्ये फ्रेड हॉयल हे शिक्षक होते, ज्यांनी अत्यंत रोचकपणे खगोल विज्ञानाचं चित्रण आमच्या पुढं केलेलं होतं. तर ते शिक्षक लाभल्यामुळं म्हणा, परंतु मला खगोल विज्ञानामध्ये रुची वाढत गेली आणि मी तो विषय संशोधनासाठी निवडला. तर आज मला लोक विचारतात
आणि हा प्रश्न अनेक खगोल वैज्ञानिकांना विचारला जातो. तो असा की तुम्ही लोक आकाशातल्या ताऱ्यांचं किंवा तारकाविश्व म्हणजे गॅलक्सीज, आकाशगंगा वगैरेंचा अभ्यास करता आणि त्यांची अंतरं आपल्यापासून कोट्यावधी प्रकाशवर्ष इतकी असू शकते, त्याहूनही जास्त असू शकते. तर इतक्या लांबच्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला जी काही माहिती मिळते त्याचा नेमका फायदा काय? म्हणजे तुम्ही जे काय काम करताय ते अत्यंत निरुपयोगी आहे असं प्रश्न विचारणाऱ्याचा रोख असतो. तेव्हा मला वाटलं की अशा प्रश्नांना उत्तर कसं द्यावं, कसं देता येतील आणि खगोल वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून हा विषय तुमच्या पुढं कसा मांडता येईल, त्याचे काय गुण आहेत, कशासाठी हा विषय आम्हाला आकर्षित करतो हे तुम्हाला सांगावं म्हणून मी आज तुमच्यापुढं उभा राहिलेलो आहे. तर खगोल विज्ञान हे केवळ आधुनिक विज्ञान नाही तर पूर्वापार चालत आलेलं आहे. तुम्ही जर कुठल्याही भूभागातल्या संस्कृतीचा इतिहास पाहिलात तर तुम्हाला असं दिसून येईल की पुरातन काळी खगोल विज्ञानाचा आकाशातल्या तारकांचा अभ्यास केला जायचा, कारण त्याचे उपयोग होते. एक तर आकाशातल्या ताऱ्यांचा अभ्यास करून समुद्रातलं जे नौकानयन व्हायचं त्यांना दिशा कळायच्या. कुठल्या दिशेला ध्रुवतारा आहे हे जर माहीत असलं तर आपल्याला म्हणजे उत्तर दिशा कुठली ती कळते. तर एकंदर समुद्रामध्ये रात्री तुम्ही फिरत असलात तर तुम्हाला दिशा कशी ओळखायची त्यासाठी ताऱ्यांचं वर्णन, ताऱ्यांची माहिती असणं आवश्यक होतं. जेव्हा शेतकरी अन्न उत्पादन करायला बघतो तेव्हा एकंदर त्याचं जे टाईम टेबल असतं, केव्हा पेरणी करायची आणि केव्हा कसं त्याची वाढ होऊ द्यायची, केव्हा कापायचं, कापणी करायची वगैरे वगैरे, हे सर्व ऋतूंच्या वरती अवलंबून असतं. आणि ऋतूंची माहिती आपल्याला आकाशातल्या ताऱ्यांच्याकडून मिळते. कुठले तारे त्या दिवशी त्या काळी दिसतात त्यावरून आपल्याला ऋतू कुठला आणि केव्हा ह्याच्यानंतर कुठला ऋतू येणार आहे याची माहिती असते. त्यामुळं शेतकरीसुद्धा आकाशातल्या